करते ध्याना उभे विटेवरे करते ध्याना उभे विटेवरे सर्व सुख तुका मने माझे सर्व सुख
सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशी पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार तुका म्हणे माझे हेते सर्व सुख तुका म्हणे माझे हेते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख तुका मने माझे येते सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर हे आवडे निरंतर येते ज्ञान आवडे निरंतर येते ज्ञान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी पीतांबर आवडे निराधारा येती ज्ञान आवडे निराधारा येती ज्ञान तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा काशी विठोबार कुमार विठोबार कुमार
राम थोडंसं मोकळं करावं म्हणजे शक्य झालं तर वाढवायचं. हरी जय जय राम कृष्ण
साच खरे सत्य 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 साच
सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जय भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठा उठी येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जय तुका म्हणे घोळा जिंकू जाणे कळी काळा येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जय पांडुरंगा करू प्रथम मन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची गंगा विशुद्धं पादस्पर्शं सर्वेष्टितं जुम्बितं पुण्यस्थान सरालस्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजीयोगिराजम् तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिं ब्रह्म स्वरूपं जयांचे किलिया स्मरण हो या सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर
सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे येणे तुटते बंधने उभय लोके कीर्ती जेणे प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगातील सुप्रसिद्ध साधू शांतता व महानता ज्यांच्यामध्ये नित्य वास करते नवे नवे तर हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु देहुळ निवासी असणारे श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबरा यांचा अतिशय गोड 4 चरणाचा आजच्या या दिवसाला प्रसंगाला साजेल रुचेल पचेल अशा स्वरूपाचा नवे नवे तर भगवंताचं आणि भगवंताच्या नामाचं महत्व आणि ते तुमच्या आमच्यासाठी किती महत्वाचं आहे याचं महत्व प्रतिपादित करणारा गोड असणारा अभंग सेवेकरिता निवडला विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. सकल संतांच्या आशीर्वादानं संकल्पित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला या ठिकाणी करायचा आहे. पण सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं नितांत गरजेचं. नवे नवे तर कीर्तनाचा नियम आहे, दंडक आहे. आपला टाइम आहे 7 ते 9. बोलत नाहीत का? सांगा ना किती? 7 ते 9. आता किती वाजले? जवळपास 7:45 वाजलेले आहेत. 1 ते सव्वा तास आपल्याकडे अवधी या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे. अगदी उर्वरित संकल्पित वेळेमध्ये असलेला अभंगाचा भावार्थ कुठेतरी प्रामाणिक मतानं त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये करायचा आहे. पण अल्पसा परिहार द्यायचा तो असा की संतांच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेली देवगाव ही जी काही भूमी आहे या भूमीमध्ये सालाबाद प्रमाणे वर्ष आहेत 33. तर या ठिकाणी भगवान दत्तात्रयांच्या प्रांगणामध्ये अगदी सगळ्याच संतांचे आशीर्वाद तुमच्या गावावर या ठिकाणी आहेत. अगदी मूर्त्या पाहून प्रसन्न मनाला या ठिकाणी वाटलं. मारुतीराया असतील, श्री विठ्ठल रुक्मिणी आईसाहेब या ठिकाणी असतील, सगळ्याच संतांचे आणि विशेष करून भगवान दत्तात्रयांचे आशीर्वाद तुमच्या सर्व या ग्रामस्थांवर या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्याच संतांच्या देवाच्या उपकाराची कुठेतरी परतफेड व्हावी या उद्देशानं सालाबाद प्रमाणे याही वर्षी ग्रामस्थ मंडळींनी मिळून मोठ्या थाटामाटात आनंदात 7 दिवसाचा हा आयोजित नियोजित केलेला सुंदर असा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा सुंदर असणारा कीर्तनाचा गजर आनंदाचा सोहळा आणि आजची ही प्रथम दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्प पामराच्या वाट्याला या ठिकाणी येते. अगदी आदरानं प्रेमानं फोन करून आमंत्रित निमंत्रित मला जर या तुमच्या गावाला कोणी केलं असेल तर आदरणीय परमार्थ प्रेमी तुमच्याच गावचं भूमिपुत्र या ठिकाणी आहेत. आमचे दिगंबर भाऊ नालकर या ठिकाणी असतील तर सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं भाऊनं मला या ठिकाणी आमंत्रित केलं. सर्व ग्रामस्थांचे प्रथमतः मनस्वी आभार. सेवेसाठी उपस्थित सर्वच पंचक्रोशीतील भजनी मंडळ या ठिकाणी आहे, गावकरी भजनी मंडळ या ठिकाणी आहे. आमच्या तुळशीवाल्या मावशी असतील, वेनेकरी बाबा, चोपदार बाबा, तुमच्या सर्वांच्या चरणावर एकत्रित वंदन या ठिकाणी करते. गायक वादकांची सुंदर असणारी साथ मला अगदी 1 तासभर या ठिकाणी मिळणार आहे. समोर स्थानपन्न झालेली वयानं ज्ञानानं गुणानं मानाली मोठी असलेली मंडळी तुम्हाही सर्वांच्या चरणी वंदन या ठिकाणी करते. अगदी 2 YouTube चॅनल आपल्या या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यासाठी या ठिकाणी आले. दोघाही दादाचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. अज्ञानानं कुणाचं राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा आणि घ्यावंच असं वाटत असेल तर अजूनही तासभर समोर उभी आहे, येऊन मला सूचना करा. संकल्पित वेळेमध्ये निवडलेला अभंग तुकोबरायांचा जो काही आहे अभंगाचा अर्थ भाव फार सुंदर आहे. तुकोबराय म्हणतात देव आणि देवाचं नाम हे तुम्हाला आम्हाला जीवन जगत असताना किती महत्वाचं या ठिकाणी आहे त्याचं महत्व आज या 4 चरणामध्ये तुकोबरायांनी तुम्हाला आम्हाला आपल्या समोर ठेवलेलं आहे. मग बघा, जो जो जीव मानव देहानं मानवी रूपानं या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतोय त्या प्रत्येक जीवाला खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्याची जीवनाची जर सार्थकता करून घ्यायची असेल तर ज्या कार्यासाठी देवानं देह दिलाय तेच कार्य देहाला जन्माला आल्यानंतर करावं हे त्या देहाचं कर्तव्य या ठिकाणी आपण समजलं पाहिजे. मग तुमच्याकडे काही वेगळं सांगितलंय का? देह कशाकरिता दिलाय? देवे दिला देह
भजना घुमटा तो या देवी दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा. स्वर कंटिन्यू देत चला. आधीच यांची माझी ओळख नाही, तुमची माझी आहे ना. काय देवानं देह दिलाय मनुष्य जन्माला तुम्हाला आम्हाला मृत्यू लोकामध्ये भगवंतानं सुंदर असा मनुष्य जन्म हा या ठिकाणी कवडी मोलही आपल्याकडून किंमत न घेता जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाईन गुण तयाच. ज्या भगवंतानं दान म्हणून तुम्हाला आम्हाला देह दिलाय, मग या मृत्यू लोकामध्ये मानव देहाला जन्माला आल्यानंतर जे कर्म जे कार्य करण्यासाठी देवानं तुम्हाला आम्हाला पाठवलंय तेच कर्म तेच कार्य जन्माला आल्यानंतर या ठिकाणी करा. सगळ्या संतांचं असं सांगणं आहे, बाबा या कलियुगामध्ये जर तुझ्या जीवनाचा तुला उद्धार व्हावा असं वाटत असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नामे भगवंताच्या नामस्मरणाशिवाय ते शक्य होणार नाही. भगवंताचं नामस्मरण तुमच्या आमच्याकडे असणं फार म्हणजे फार गरजेचं आहे. पण तुम्ही आम्ही ज्या कामासाठी देहाला जन्माला आलोय तेच काम करतोय का हो? करतोय का? इमानदारीनं उत्तर द्यायचं. करत असाल तर हा म्हणा, नसल करत तर नाही म्हणा. करताय का? महिला मंडळ तुमचं महत्वाचं चालू आहे काही माझ्यापेक्षा? काय देवे दिला देह भजना घुमटा, पण प्रत्येक जीव जन्माला आल्यानंतर भजनच करतोय का? नाही. बऱ्याच लोकांना भजन म्हणजे काय हे सुद्धा माहिती नाही. देव काय आहे, संत काय आहेत, संत साहित्य काय आहे, काय काय वारकरी संप्रदायाची माहिती नाही अशी बरीच लोक तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सापडतात. म्हणजे देव काय भानगड आहे, देवाचं नामस्मरण किती महत्वाचं आहे याचं महत्व अद्यापही अजूनही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना कळालेलं नाही. म्हणजे तुमच्याकडे म्हण आहे की नाही मला माहित नाही, पण आमच्या तिकडे म्हण आहे, जन्माला आला हेला कसं मेला. हा, अशी गत तुमची आमची होते बर का. हा काय जर ज्या कार्यासाठी नामस्मरणासाठी तुम्हाला आम्हाला भगवंतांना त्याची प्राप्ती व्हावी या उद्देशानं जर देहाला जन्माला घातलंय आणि जन्माला आल्यानंतर त्याची प्राप्ती न होता तुम्ही आम्ही जर मरण पावतोय तर वायाय रझार हरिविन. काय महाविष्णू मौली ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये सांगितलंय, लटिका व्यवहार सर्व हा संसार वायाय रझार हरिविन. म्हणजे जे महत्वाचं कार्य आहे कर्म आहे ते तुम्ही आम्ही करत नाही. मग महत्वाचं कर्म न करताना जीवन जगतोय आणि मग जीवन जगत असताना कधी काळी जर मोठं दुःख तुमच्या आमच्या पदरी पडलं तर सहज दोष तुम्ही आम्ही कुणाला देतोय? देव काय खऱ्याचा म्हणतात की नाही इकडं. हा, आम्ही देवाची एवढी भक्ती करतो, रोज हरिपाठाला जातो, कीर्तनाला जातो, कथेला जातो, पण तरी आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख येतं म्हणजे देव काय खऱ्याचा नाही. जीवनामध्ये कधी काळी जर दुःख आलं तर तुम्ही आम्ही सहज दोष त्याचा देवाला देतो. पण तुम्हाला सर्वात महत्वाची सूचना नाही म्हणता येणार, पण एक हिताचं तुम्हाला मी सांगून जाते. कधी काळी जीवनामध्ये जर जन्मामध्ये जर दुःख तुमच्या आमच्या येत असेल तर त्याचा दोष देवाला देण्याची चुकी कधीही करू नका. कारण दुःख जर येत असेल तर ते कधी काळी तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचं फळच आपल्या समोर भोगण्यासाठी येत असतं बर का. कधी काळी तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचं फळच तुम्हाला आम्हाला समोर भोगण्यासाठी या ठिकाणी येतंय. मग तुम्हाला आम्हाला केलेल्या कर्माचं फळ भोगावं लागतं. यात विशेष नाहीये, यात नवल नाहीये. या कर्माच्या ताब्यातून देव सुद्धा सुटलेला नाही. प्रभू रामचंद्रांना वनवास झाला, तुम्ही आम्ही सहज सरळ दोष कुणाला देतोय त्याचा?
कुणामुळे देवाला वनवासाला जावं लागतं असं आपण म्हणतो? ऐक तुमच्या गावात काही नाही तुमच्या गावात? देवाला वनवासाला जावं लागलं याचा सहज दोष तुम्ही आम्ही त्या काही मातेला देतो, पण साक्षात प्रत्यक्ष देवाचं असं म्हणणं आहे मला वनवास झाला ते कधी काळी मी केलेल्या कर्माचं फळच या ठिकाणी आहे, त्याच्यामध्ये माझ्या आईचा काहीही दोष माया काही न दोषी नभे दूषिता राजत्याग कानन यात्रा से कर्म जात खेळ चालला से माझा पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जात जरा मरणायातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दैव जात दुःखे भरता दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. त्याच्यामध्ये दोष देवाचा नाहीये, त्याच्यामध्ये दोष असेल तर तो फक्त आणि फक्त तुम्ही आम्ही केलेल्या कर्माचाच या ठिकाणी आहे. म्हणून कर्म करत असताना मात्र सावध राहणं गरजेचं आहे. एक वेळ देव माफ करेल पण केलेलं कर्म कधीही माफ करणार नाही. मग ज्या कार्यासाठी जे कर्म करण्यासाठी देवानं तुम्हाला आम्हाला धाडलंय तुम्हाला आम्हाला पाठवलंय तेच कार्य तेच कर्म जन्माला आल्यानंतर करा, जेणेकरून काय होईल तर सकल संत म्हणतात ज्या कार्यासाठी आम्हाला देवानं पाठवलंय आम्ही जन्माला आल्यानंतर तेच कार्य करतोय म्हणजे त्याचा सरशेवट परिणाम आम्हाला असा पाहायला मिळाला अजी संसार सुफळ अजी संसार जीवनामध्ये करतो सतत अखंड देवाचं नामचिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करतोय मग त्याचा परिणाम आम्हाला काय पाहायला मिळाला आजी संसार सुफळ झाला गे कशा देखिले पाया विठोबा तो माझा भावा तो
यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न या ठिकाणी करतो. अखंड देवाचं नामचिंतन आम्ही आमच्या जीवनामध्ये करतोय आणि मग ते केल्यानं तो भगवान परमात्मा आमचा या ठिकाणी होतोय आणि मग त्यानं आमचा काय फायदा झाला की त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. आता आम्हाला परत परत जन्म परत परत मरण या वानगडीत पडण्याचं काम राहिलं नाही. आमचा जो काही व्यापार आहे तो व्यापार आमचा सफल या ठिकाणी झाला. मग संतांचं पाहिल्यानंतर तुमच्या आमच्याही डोक्यात कधी काळी प्रकाश या ठिकाणी पडतो. जसं संतांनी त्यांचं जीवन सफल करून घेतलं तसं आम्हालाही आमचं जीवन सफल करायचंय. जसं संत त्यांच्या जीवनामध्ये नामस्मरण करून या ठिकाणी उद्धार करून घेतात तसं आम्हालाही नामस्मरण या ठिकाणी करायचंय. नामस्मरण करायचंय अर्थात नामस्मरण केल्याशिवाय तो भगवान परमात्मा आपलासा होणार नाही. तुम्ही म्हणाल आमच्याकडे 50 एकर आहे, 2 एकर देवाच्या मंदिरावर आम्ही दान करतो म्हणजे थोडक्यात देवाच्या नावावर करतो. मग तो होईल का देव आमचा? नाही. तुमच्या 50 एकराचं त्याला काहीही घेणं देणं नाही. काय त्याला पाहिजे तो फक्त आणि फक्त भाव आणि त्याचं असलेलं नामस्मरण. मग त्याचं नामस्मरण करायचंय, त्याला आपलंसं करायचंय. बघा व्यावहारिक दृष्टिकोन जर तुम्ही आम्ही घेतला, एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला आपल्याकडे आकर्षित करायचं असेल तर त्याला आवडणाऱ्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करतो. मग तद्वज्ञानानं भगवान परमात्मा ही जर आपल्याकडे आपल्याला आकर्षित व्हावं असं वाटत असेल तर त्याला सुद्धा आवडणाऱ्या गोष्टी आपल्याकडून होणं गरजेचं आहे. मग संत एका ठिकाणी वर्णन करतायत, आमचा देव जर आपलासा व्हावा असं वाटत असेल, त्याला जर आवडणाऱ्या गोष्टी वस्तू तुम्हाला करण्याचा प्रयत्न करायचा असेल तर मग आमच्या देवाला काय आवडतं हे सुद्धा तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मग देवाला काय आवडतं, देवाची आवड तुम्हाला आम्हाला संत सांगतायत. नामाचा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी असेल तर त्यासाठी त्याला आवडणारा प्रकार ऐका. काय आवडे देवासी तो ऐका प्रकार. आता तुम्ही मग ऐकायला तयार आहे, पण हे प्रमाण ऐकणाऱ्यांच्या आधी आवडे देवासी तो सांगा प्रकार असं म्हणायला अडचण नाही. काय कारण सांगणारे बहुतेकदा दिशा भरकटलेले आपल्याला सध्या काळात दिसत आहेत. सासू सून सासरा जावई याच्यावर आहे का आजकालचं कीर्तन? त्या पात्रतेची मी मला मानत नाही, पण कुठेतरी आपलं एक कर्तव्य आहे. वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत, वारकरी आहोत, म्हणून काय आवडे देवासी तो सांगा प्रकार. मग आम्ही सांगितल्यानंतर तो ऐका प्रकार. तुम्ही तो ऐकला पाहिजे. काय आवडतं देवाला? नामाचा उच्चार रात्रंदिन. जो सदैव अखंड देवाचं नामचिंतन करतो त्या भक्ताला देव हा लवकरात लवकर त्याच्याकडे आकर्षित झाल्याशिवाय राहणार नाही. अजून काय आवडतं? तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. कुणाकुणाच्या नाही वरबोट करा. महिला मंडळ आपली संख्या जास्त आहे. आज पहिल्या दिवसाच्या मानानं उपस्थिती चांगली दिसली मला बरं का. भाविक गाव आहे. भगवान दत्तात्रयांचा अधिष्ठान या ठिकाणी आहे. सगळ्या संतांचे आशीर्वाद तुमच्यावर आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला बोलले. मग कुणाकुणाच्या एवढं सगळं वातावरण भक्तिमय असताना सुद्धा कुणाकुणाच्या गळ्यात माळ नाही त्यानं वर बोट करा. लाजायचं अजिबातच काम नाही. एकच जण इमानदार आहे इथं, बाकी सगळ्यांच्या गळ्यात आहे असं गृहीत धरू का? मग पुरुष वर्ग
आता येईल त्या एकादशीला काय करा, आपुली आपण करा सोडवण जर करून घ्यायची असेल तर सर्वात आधी पवित्र असणारी तुळशीची माळ गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. जर तुळशीची माळ गळ्यामध्ये नसेल तर तो भगवान परमात्मा तुमच्याकडे कधीही येण्याचा प्रयत्न करणार नाही. त्याला जर आकर्षित करायचं असेल तर नामस्मरण, गळ्यामध्ये तुळशीची माळ, कपाळाला पवित्र असणारा चंदनाचा टिळा आणि हृदयामध्ये वैष्णवांविषयी वारकऱ्यांविषयी असणारा जिव्हाळा फार महत्वाचा. हा सर्व प्रकार जेव्हा तुमच्या आमच्याकडून घडतो तेव्हा तो भगवान परमात्मा आपलासा झाल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का तो आपलासा झाला निश्चित तुमचा आमचा सुद्धा व्यापार सफल झाल्याशिवाय राहणार नाही. जसा संतांचा झाला तसा तुमची आमची सुद्धा इरझार संपायला या ठिकाणी वेळ लागणार नाही. मग या मृत्यू लोकामध्ये मानव देहानं मानव रूपानं जन्माला आलो तर या जन्माची जीवनाची सार्थकता खऱ्या अर्थानं करून घ्यायची असेल तर त्यावर तुकोबराय तुम्हाला आम्हाला गोड चिंतन या ठिकाणी सांगताय की बाबांनो, ते खरं आणि बरं असलेलं भगवंताचं नामस्मरण तुला करणं फार गरजेचं आहे. अभंगाचं प्रथम सत्य साचे खरे, 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 सत्य साचे बरे. प्रथम चरणामध्ये गोड चिंतन तुकोबराय तुमच्या समोर ठेवताय की देव आणि देवाचं नाम हे कसं आहे, सत्य आहे, साच आहे, खरं आहे. आता तुमच्या आमच्या माहितीनुसार मराठी विषय तुम्ही आम्ही चांगली शिकलेली मंडळी या ठिकाणी आहोत. सत्य, साच आणि खरे या तीनही शब्दांचा अर्थ एकच होतो का वेगवेगळे होतात? एकच होतो. सत्य म्हणजे साच आहे, साच म्हणजेच खरे आणि खरे म्हणजे सत्य. मग तुकोबराय प्रथम चरणामध्ये एकाच अभंगामध्ये एकाच चरणामध्ये नवे तर एकाच ओळीमध्ये तुम्ही सारख्याच अर्थाचे असणारे तीन शब्द का वापरतात? तर तुकोबराय म्हणतात हे तीन शब्द जरी एकाच अर्थाचे असतील तरी मला या तीनही शब्दांद्वारे तुमच्या समोर थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मला ठेवायचे आहेत. सर्वात प्रथम मी जे काही सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. देव आणि देवाच्या नामामध्ये कसलीही भिन्नता नाहीये, कसलाच फरक या ठिकाणी नाहीये. मग देव आणि देवाचं नाम हे सर्व काळामध्ये सत्य आहे. कसं? भूतकाळातही होतं, वर्तमान काळातही आहे आणि भविष्य काळामध्ये सुद्धा नष्ट होईल असं नाहीये. सर्व काळामध्ये देव आणि देवाचं नाम आहे. दुसरा मुद्दा तुकोबराय म्हणतात देव आणि देवाचं नाम हे सर्व देशांमध्ये सुद्धा खरं आहे. भले देवाची नावं वेगवेगळी असतील पण देव नाही असा एकही देश तुम्हाला आम्हाला शोधून सापडणार नाही. मग तिसरा मुद्दा तुकोबरायांचा असा आहे की तुकोबराय म्हणतात सर्व काळात आहे, सर्व देशात आहे, ठीक आहे, पण तुकोबराय म्हणतात देव आणि देवाचं नाम हे सर्व वस्तूमध्ये देखील सुद्धा सत्य, साच आणि खऱ्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. आता वस्तू ही कशी आहे? जीव आहे का त्या वस्तूमध्ये?
वस्तू ही निर्जीव आहे आणि सगुण साकार भगवान परमात्मा त्याच्यामध्ये वास करतो असं आमच्या तुकोबरांचं म्हणणं आहे बरं का. मग निर्जीव असणाऱ्या वस्तूमध्ये सगुण साकार भगवान परमात्मा वास करतो, याला अपवाद आमचे संत या ठिकाणी ठरतात. निर्जीव असणाऱ्या वस्तूमधून कसा सगुण साकार भगवान परमात्मा प्रकट होतो, आमच्या छोट्याशा भक्त प्रल्हादाकडे जर आपण पाहिलं तर हे तुम्हाला आम्हाला समजून येतं. दिनरजने हाचे धंदा गोविंदाचे पोवाडे, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, या प्रमाणाप्रमाणे जीवन जगणारा छोटासा असणारा भक्त प्रल्हाद दिवस रात्र त्या भगवंताचं असणारं नामस्मरण करायचा. पण भक्त प्रल्हाद ज्या कुळामध्ये जन्माला आलाय ते देवाचं कुळ नाहीये, ते राक्षस कुळ या ठिकाणी आहे. बाप असणारा राक्षस आहे, माझ्या समोर माझ्या दुश्मनाचं भोजन माझाच मुलगा करतोय, ते नामस्मरण त्याच्या कानावर पडल्यानंतर त्याला भयंकर असणारा राग त्या हिरण्यकश्यपूला या ठिकाणी यायचा. एक दिवस तो असणारा भक्त प्रल्हाद नामस्मरण करत करत एवढा मग्न झाला, एवढा तल्लीन या ठिकाणी झाला, कारण नामस्मरणच तेवढं गोड चाललं होतं बरं का. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन या ठिकाणी गात तल्लीन झालाय, मग्न झालाय देवाचं नाम घेण्यामध्ये. श्रीमन्नारायण नारायण नारायण हरी नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोड असणारं भजन चाललंय, मग्न झाला, तल्लीन झाला, विदेही अवस्था त्याची भजन करत असताना होते. हेच असणारं भजन त्याच्या बापाच्या कानावर पडलं. माझाच मुलगा माझ्या दुश्मनाचं नाव माझ्या समोर माझ्या घरात या ठिकाणी घेतो, एवढी कशी हिंमत त्याची म्हणून रागानं लाल बुंद झाला. ताड 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 चालत तो हिरण्यकश्यपू आपल्या मुलाजवळ या ठिकाणी गेला, त्याला भजनातून या ठिकाणी उठवलं, हात धरला, त्याला उठून उभं केलं आणि माझ्या दुश्मनाचं भजन माझ्या समोर गातो. एवढं तुला खाण्याची सूद नाही, पिण्याची सूद नाही, रात्र एका दिवस येही कळत नाही, एवढी तुझी विदेही अवस्था त्याचं नाव घेण्यामध्ये या ठिकाणी होते. मग एवढे दिवस झाले तू तुझ्या देवाचं भजन करतोय, तू तुझ्या देवाचं नाव या ठिकाणी घेतोय, पण आजपर्यंत तुझा देव तुला दिसला का रे? असं त्याच्या बापानं त्याला प्रश्न या ठिकाणी केला. आजपर्यंत तुझा देव तुला दिसला का, भेटला का? आणि भेटला असेल, दिसला असेल तर मग तुझा देव नेमका आहे तरी कुठे, मला त्याचा पत्ता सांग. मग तुझा देव नेमका आहे तरी कुठे, असा जेव्हा बापानं प्रश्न केला तेव्हा तो छोटासा भक्त प्रल्हाद आपल्या बापाला निर्भीडपणानं उत्तर देतो, बाबा माझा देव कुठे आहे असा प्रश्न तुम्ही अजिबात विचारू नका, कारण तो नाही असं अजिबात या ठिकाणी काहीच नाहीये. विठ्ठल जडी स्थळी भरला, रितार्था नाही उरला, अजिम्या दृष्टीने पाहिला,
विठ्ठलाचे विठ्ठल एरवी सर्वांच्या हृदयादेशी मी अमुक आहे ऐसी बुद्धी सुरेशी ते वस्तू मी विठ्ठल जडी स्थळी भरलाय सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. त्या छोट्याशा भक्त प्रल्हादानं बापाला उत्तर दिलं, बाबा माझा देव कुठे आहे असं न विचारता तो कुठे नाही असं विचारलं तर भौशीर पडेल बरं का. कारण तो नाही असं काहीच या जगतामध्ये तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही असं उत्तर जेव्हा त्या मुलाचं ऐकलं तेव्हा बापानं परत एक प्रश्न केला, मग तुझा देव जर सर्वत्र आहे तर या समोरच्या खांबामध्ये सुद्धा त्यानं असलं पाहिजे. मग समोरच्या खांबामध्ये सुद्धा त्यानं असलं पाहिजे. भक्ताच्या शब्दाची लाज राखण्यासाठी स्तंभी नारायण खांबावरी लाल मारिली दुर्जने स्तंभी नारायण प्रगटले. निर्जीव असणाऱ्या खांबामधून सुद्धा आमचा सगुण साकार भगवान परमात्मा अवताराला येतो, प्रगट या ठिकाणी होतो भक्ताच्या शब्दाची लाज राखण्यासाठी. कारण माझा देव सर्वत्र आहे. प्रल्हादानं उत्तर दिलं होतं, मग सर्वत्र आहे तर या खांबामध्ये सुद्धा तो आहे. अगदी त्या स्तंभामधून भगवान परमात्मा प्रगट या ठिकाणी होतात. मग तुकोबरांचा तिसरा असणारा मुद्दा आहे की निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा सगुण साकार भगवान परमात्मा सात अशा स्वरूपाचा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे ताई, तुम्ही मगाशी म्हटल्या होत्या की देव आणि देवाच्या नामामध्ये सुद्धा काही भिन्नता नाहीये, कसलाच फरक नाहीये. मग देव हा वस्तूत असू शकेल, पण देवाचं नाम कसं वस्तूत असेल? कारण नाम घेण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असणं गरजेचं आहे? जे तुमच्याकडे असून तुम्ही त्याचा वापर आता सध्या करत नाहीये. महिला वर्ग पंक्तीला काय भाव जाहीर करते ना, बोलतील पटापटा. मग नामस्मरण करण्यासाठी काय असावं लागतं? किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही आम्ही करतच नाही म्हणून त्याच्यामुळे आम्हाला माहित नाही. बरं जाऊ द्या. भांडण केलंय का कधी? भांडण करण्यासाठी काय आवश्यक आहे? हा, तोंड. हा, मग नामस्मरण करण्यासाठी सुद्धा मुख असावं लागतं, तोंड असावं लागतं. मग तुकोबरांचा तिसरा मुद्दा आहे की निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं नामस्मरण करते. मग वस्तूकडे तर मुख नाहीये, तोंड नाहीये, मग निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा कसं भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी आहे? तर याला सुद्धा अपवाद आमचे संत या ठिकाणी ठरतात. आणि मग त्यामध्ये गोड असणारं उदाहरण आमच्या जनाबाईच्या गोवऱ्या आहे बरं का. हा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्यांचे नारायण. आमच्या जनाबाईचा महिमा थेट काशीपर्यंत गेला, कबीर महाराजांच्या कानावर गेला. अशी कशी देवाची आगळी वेगळी भक्त जीवनामध्ये एकदा तरी तिची भेट घ्यावी म्हणून कबीर महाराज थेट काशीवरून पंढरपूरला जनाबाईला भेटण्यासाठी येतात. आणि घरी गेल्यानंतर सांगितलं जातं की आमची जणी नदी काठी गोवऱ्या वेचायला गेली. मग जास्त वेळ पास होईल म्हणून नदी काठावर जाऊन त्यांची भेट घ्यावी. कबीर महाराज नदीवर गेले, पण तिथे गेल्यानंतर त्यांना थोडासा वेगळा प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. काय प्रकार? अजून 4-5 बाया ज्या होत्या त्या बाया आणि जनाबाईचे अगदी जोरदार कडाक्याचे भांडणं त्या ठिकाणी चालू होते. भांडणाचा विषय काय होता की त्या बाकीच्या ज्या बाया होत्या
त्या जनाबाईवर आरोप लावत होत्या की आम्ही 4-5 जणी असून सुद्धा आम्ही एवढ्या गौऱ्या वेचल्या नाही आणि ही एकटी असून सुद्धा हिच्या गौऱ्याचा गंज आमच्या गंजापेक्षा मोठा दिसतोय। याचा अर्थ हिनं काय केलंय, आमच्या गौऱ्या चोरल्या। आता खरी वास्तविक परिस्थिती त्या बायांना माहिती नव्हती, कारण आमच्या जनाबाईला काम करू लागण्यासाठी कोण येत होता, कोण? हा, आमच्या जनाबाईनं जर घर झाडलं तर केर भरायला कोण येत होता, जगाचा मालक। कोण? सर्वसाधारण कोणी नाही, विश्वाचा जनिता असणारा भगवान परमात्मा, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, जगाचा चालक मालक असणारा भगवान परमात्मा, त्याचं वर्णन करायला लागल्यावर संत मोठं गोड वर्णन करताय। म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हाल, जगाते चाळीता। माझ्या आज्ञेनं झाडाचं पान हलतंय। एवढा मोठा सत्ताधीश्वर भगवान परमात्मा आमच्या जनाबाईच्या भक्तीपुढे नतमस्तक झालाय बरं का। किती नतमस्तक झालाय। घर जर तिनं झाडून घेतलं तर केर आमचा देव भरतोय। पाणी आणायला जर आमची जनाबाई गेली, जनी जाय पाणी आसे, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसे, मागे धावे ऋषिकेशी, जनी जाय पाणी आसे। पाण्याला आमची जनाबाई जेव्हा जाते तेव्हा तिच्या मागे मागे धावणारा जगाचा मालक आणि जात्यावर दळण दळू लागण्यासाठी रात्र रात्र डोळे फोडणारा तो जगाचा मालक आमच्या जनाबाईच्या संगतीला या ठिकाणी बसून दळण दळतोय। आताच्या जनाबाईला गिरणीवाला सुद्धा लवकर दळून देत नाही। आमच्या जनाबाईला जगाचा मालक दळण दळू लागायला येत होता। एवढा मोठा अधिकार असलेला आमच्या जनाबाई मग त्या दिवशी गौऱ्या वेचू लागायला सुद्धा आमचा देव त्या ठिकाणी येतोय, म्हणून जनाबाईच्या गौऱ्याचा गंज या ठिकाणी मोठा दिसतोय। पण वास्तविक खरी परिस्थिती त्या बायांना माहीत नसल्या कारणानं त्यांनी आरोप लावला की हिने आमच्या गौऱ्या चोरलेल्या आहेत। हा विषय भांडणाचा वादाचा त्या ठिकाणी चालू आहे। कबीर महाराज तेवढ्यात तिथे जातात। मनामध्ये शंका निर्माण झाली, साधी शेणाच्या गौऱ्यावरून बांधणारी ही जनाबाई, हिचा महिमा थेट काशीपर्यंत येतो। कबीर महाराजांवर दृष्टी आमच्या जनाबाईची पडते। महाराज, अगदी योग्य वेळी तुम्ही या ठिकाणी आलात आणि आलेच आहात, तर बघा जाता जाता आमची एवढी भांडणं तुम्ही मिटवून जा। भांडणं कशावरून होती, कशावरून? महिला वर्ग माझं चालू देऊ का, तुम्हाला लोक म्हणू काही? भांडणं कशावरून होती? नळाच्या पाण्यावर। इकडं पाणी जरा बरं वाटतंय मला। हा, काय प्रवर आहे तुम्हाला? हा, साधी शेणाच्या गौरीवरून भांडणं चालू होती। कबीर महाराजांसमोर सुद्धा संकट उभं राहिलं। घराची भांडणं असली तर ती मिटवता येतात, वावराची असली तर तीही मिटवता येतात, पण आता साधी शेणाच्या गौऱ्यावरून असणारी ही भांडणं आणि मिटवायची तरी कशी? मग मिटवायची कशी त्याचा उपाय सुद्धा आमच्या जनाबाईने सांगितला। महाराज, सगळ्या गौऱ्या तुम्ही एकत्र करा, प्रत्येक गौरी तुम्ही कानाला लावायची। ज्या गौरीतून तुम्हाला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकायला येईल ती गौरी माझी आहे, ती तुम्ही माझी मला द्या। आणि ज्या गौरीतून तुम्हाला नामस्मरण ध्वनी ऐकायला येणार नाही ती गौरी त्या बायांची आहे असं समजून तुम्ही त्यांना ती देऊ शकता। या न्यायाप्रमाणे सगळ्या गौऱ्या एकत्र करण्यात आल्या। पण त्यातल्या त्यात अजून एक चमत्कार त्या ठिकाणी असा झाला की जनाबाईच्या गौऱ्यांच्या सानिध्यात येणाऱ्या ज्या बाकींच्या बायाच्या गौऱ्या होत्या त्या गौऱ्या सुद्धा आता एकमेकींच्या भेटी गाठी झाल्यानंतर त्या सुद्धा सगळ्या नामस्मरण करू लागल्या होत्या। कोण कोण कोण? आपल्या 2-2 गाड्या गेल्या कशाच्या? गौऱ्या। हा, तरी आपण म्हणतोय का नामस्मरण? करतोय का? नाही। शोकांतिका काय फार मोठी बरं का। हा,
त्या सगळ्याच गौऱ्या आता नामस्मरण करू लागल्या. चमत्कार असा झाला, कबीर महाराजांनी जी गौरी कानाला लावली त्याच गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी या ठिकाणी ऐकायला येऊ लागलाय. म्हणजे निर्जीव वस्तूच्या सानिध्यात जाणारी दुसरी निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण भगवंताचं या ठिकाणी करते, हे आमच्या जनाबाईला त्या ठिकाणी सिद्ध करून दिलं. म्हणजे अशा प्रत्येक अधिकार संपन्न संतांच्या सानिध्यात जाणारी प्रत्येक निर्जीव वस्तू ही भगवंताचं असणारं नामस्मरण त्या ठिकाणी करत असते. तुकोबरांचा तिसरा मुद्दा आहे की देव आणि देवाचं नाम हे नुसतं काळात नाहीये, नुसतं देशात नाहीये, तर सर्व वस्तूमध्ये सुद्धा सत्य साच खऱ्या स्वरूपाचं आपल्याला पाहायला मिळतं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठल कागा हा दावीला जगदाकार. मग तुकोबराय म्हणतात खऱ्या अशा स्वरूपाचं तुम्हाला आम्हाला हे देव आणि देवाचं नामस्मरण आपल्या समोर या ठिकाणी आहे. आता नुसतं हे खरंच आहे का? नाही. नाम विठोबाचे बरे बरं सुद्धा आहे असं तुकोबरांनी तुम्हाला आम्हाला सांगितलेलं आहे. नुसतं खरंच आहे असं म्हणत नाही, तर ते तुमच्या आमच्यासाठी बरं सुद्धा आहे. असं का तुकोबराय म्हटले? तर काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत, काही बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत, काही खऱ्याही आहेत आणि बऱ्या सुद्धा आहेत, आणि काही मात्र खऱ्याही नाहीत आणि बऱ्या सुद्धा नाही. तुमच्या देवगावला साप निघतो का? साप पाहिलाय ना? चाफा हलेना बोलेना डुलेना, काय समजू मी याला? हा थोडंच राहिलंय आता. मी जास्त काही, माझ्या कीर्तनाचा नियम आहे बरं का, तुमच्या माहितीच तो सांगते. जास्त काही ताण मी तुम्हालाही देत नाही, मी पण घेत नसते. हा संकल्पित वेळेमध्ये होईल, पण तुमची साथ मला आवश्यक आहे, गरजेची आहे बरं का. हा काय साप तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिला. साप जर समोरून कुणाला दिसला तर आपण काय करतो? त्याची पूजा करण्यासाठी ताट घेऊन जातो का लगेच? काय करतो? त्याची पूजा फक्त एकाच दिवशी, तो दिवस झालाय आता. हे नागराजा तुझी नागपंचमीच्या दिवशी साप हा तुमच्या आमच्यासाठी फक्त आणि फक्त देव या ठिकाणी आहे. पण इतर वेळेमध्ये जर तो तुमच्या आमच्या समोर आला तर त्याची पूजा न करता त्याला मारण्याचं साधन तुम्ही आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. आता त्याला आपण का मारतो? तो बिचारा आपला वाटा गेलेला असतो का? नाही. तो आपल्या वाटे जाऊ न जाऊ पण आपण त्याला मारण्याचा प्रयत्न करतो का? तर कदाचित एखाद्याला चावला तर त्याचं रामनाम होण्याची सुद्धा शक्यता या ठिकाणी असते. मग साप हा दिसायला खरा आहे पण बरा आहे का बाबा? बरा आहे का? नाही, बरा तो आपल्यासाठी नाहीये. आता काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीत. महिला वर्ग झी मराठीवर 7 ते 7:30 कोणती मालिका आहे? बरं जाऊ द्या. गदर पाहिलाय का आताचा आलेला? बघत नाही तुम्ही टीव्ही? अजिबात नाही. वा वा, पहिलंच मिळालंय गाव मला असं. आता इथं 2 तास बसायचं म्हटल्यानंतर जवळजवळ 4 ते 5 मालिकेचं बलिदान देऊन आल्यात त्या. आता टीव्ही मध्ये जे पाहतो ते खरं आहे का खोटं आहे? तरी रडताना तुम्ही तास तास त्याच्या समोर बसून. एखाद्या सिरियल मध्ये म्हणा, चित्रपटात म्हणा, त्याच्यातलं एखादं पात्र गेलं मेलं तर ते खरंच मरतं का खोटं खोटं मरतं? खोटं खोटं मरतं. तरी आपल्याला ते कसं वाटतं? खरं वाटतं. आता ते वास्तविक पाहता तुमची आमची करमणूक होते, विरंगुळा होतो, टाइमपास होतो, या उद्देशानं बरं आहे. पण त्याच्यामध्ये जे दाखवलं जातं ते मात्र खरं अजिबात नाहीये. म्हणजे काही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या नाहीयेत. आता काही गोष्टी बऱ्याही नाहीत आणि खऱ्या सुद्धा नाही. तुमच्याकडे लहान लहान लेकरं आहेत का? हा, लेकरू जर लवकर झोपत नसेल तर आई कुणाचं नाव घेते बरं? कुणाचं? इकडं नाही, तो आमच्या तिकडे त्याला भोकडी बाबा म्हणतात बरं का. इकडे नाही भोकडी बाबा आहे ना? हा, सगळीकडे येतो बरं का. हा, लवकर जर लेकरू झोपत नसेल तर आई त्याला भीती दाखवते, लवकर झोप, नाही तर कोण येतंय? बागुल बुवा किंवा भोकडी बाबा असं त्याला म्हणतात. लवकर झोप नाही तर भोकडी बाबा येईल.
आता त्या भोकडी बाबाची, त्या बाबुलबुवाची त्या बाळाच्या मनात एवढी दहशत तयार झालेली असते, ते नाव ऐकलं रे ऐकलं की ते बाळ इतकं घाबरतं, काय खायचं ते पटकन खातं आणि आपलं गप जुळीमध्ये झोपून राहतं. आता बाळाच्या दृष्टिकोनातून तो बाबुलबुवा बरा नाहीये आणि आईनं तो आजपर्यंत कुण्याच आईनं कधी पाहिलेला नाही म्हणून तो खरा नाहीये. पाहिलाय का कुणी? नाही पाहिलेला नाही. तो काल्पनिक एक आपण ते प्रतिबिंब त्या बाबुलबुवाचा आपण तयार करून त्या लेकराला आपण घाबरवण्याचं काम करत असतो. म्हणजे ती गोष्ट बरीही नाही खरी सुद्धा नाहीये. पण देव आणि देवाचं नाम मात्र खरं सुद्धा आहे आणि बरं सुद्धा आहे. एका ठिकाणी अजून एक तुकोबराय तुम्हाला आम्हाला सावध करतात की ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही सध्या वास करतोय, हा देह सुद्धा तुमच्या आमच्या एका उद्देशानं बरा आहे पण खरा मात्र अजिबात या ठिकाणी नाहीये. बरा कसा आहे? ज्या देहामध्ये तुम्ही आम्ही सध्या या ठिकाणी वास करतोय, राहतोय, श्वास घेतोय, जीवन जगतोय, तो देह सुद्धा तुम्हाला आम्हाला भगवंताची प्राप्ती व्हावी या उद्देशानं बरा आहे. पण एक दिवस हा देह सोडावा लागणार आहे म्हणजे तो खरा नाही. शरीर संपत्ती मृगजळ भान जाईल ना सोने खरे नावे. मृगजळ भान जाईल ना सोनी खरे नव्हे. या ज्या दोन गोष्टी आहेत तुकोबराय तुम्हाला आम्हाला सांगतायत, या दोनही गोष्टी बऱ्या आहेत पण खऱ्या मात्र नाहीये. पहिली बरी असलेली गोष्ट सांगितली शरीर. शरीर हे तुमच्या आमच्यासाठी बरं आहे. का बरं आहे तर याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. इतर पशु प्राण्यांना नामस्मरण भजन करता येणार नाही. तुम्हाला आम्हाला याच देहानं देवाची प्राप्ती करून घेता येते या उद्देशानं ते बरं आहे पण खरं मात्र नाही. तू का नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना है. तू का नगर का सौदागर शरीराची होय शरीराची शेवटी काय होणार आहे? माती होणार आहे. कोणी न येती संगाती. संत तुम्हाला आम्हाला मोठं सावध करण्याचं काम करतायत बरं का. उगाच म्हटलं नाहीये. काय सांगू आता संतांचे उपकार, इतके मोठे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर या साधू संतांचे. बघा संत साहित्य तुम्हाला आम्हाला एवढं गोड त्या संतांनी आपल्याला देऊन ठेवलंय. जीवनामध्ये अशी एकही समस्या नाही, जीवनामध्ये अशी एकही अडचण नाही की तिचा उपाय तुम्हाला आम्हाला गाथा ज्ञानेश्वरी मध्ये सापडणार नाही. एवढं आघाद हे संत साहित्य हा सागर, त्यामध्ये तुम्हाला आम्हाला हात धुवून घेता आला पाहिजे बरं का. तुम्ही आम्ही म्हणतो ना हात धुवून घ्यायचा आहे, ते तुम्हाला आम्हाला करता आलं पाहिजे. किती मोठं गोड चिंतन संत करत आहेत. बाबा या शरीराची काय होणार आहे? माती होणार आहे. या शरीरावर तुम्ही आम्ही जेवढं प्रेम करतोय तेवढं प्रेम करण्याच्या लायकीचं हे शरीर नाहीये. तेवढ्या प्रेम करण्याच्या पात्रतेचं हे शरीर नाहीये. त्याला नटवण्याचा प्रयत्न करू नका. त्याला साजेरा गोजीर करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू नका. अस्वच्छ राहा या मताची मी नाही. नक्कीच तुम्ही आम्ही नटावं पण त्या नटण्याला सुद्धा कुठेतरी लिमिट असणं गरजेचं आहे, प्रमाण असणं गरजेचं आहे. ज्या देहावर तुम्ही आम्ही एवढा पैसा खर्च करतो, एवढं त्याला रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करतो,
कारण ते तुम्हाला आम्हाला शेवटपर्यंत साथ देणार नाहीये, हेच तुम्ही आम्ही विसरत चाललोय बरं का. म्हणून त्या देहावर शरीरावर तुम्ही आम्ही एवढा पैसा या ठिकाणी खर्च करत चाललोय. पण याच्या आकर्षणामध्ये जास्त गुंतू नका. कारण काय आहे, इतना मजबूर हो जाएगा तो, इतना मासूम हो जाएगा तो, ये जो मखमल का चोला है तेरा, ये जो मखमल का चोला है तेरा, ये कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. म्हणता येईल का? मी जरा गावामध्ये सगळ्यात जास्त श्रीमंत आहे, मग तू 6 महिन्यात थोडस नंतर ये, कुणालाच म्हणता येणार नाही. शरीर ही अशी गोष्ट आहे, ती बरी आहे. भगवंताची प्राप्ती या देहामध्ये होईल त्या उद्देशानं बरी आहे. पण एक ना एक दिवस शरीर सोडून जायचंय, त्या उद्देशानं मात्र खरी नाहीये. शरीर, संपत्ती, बघा संपत्ती हा सुद्धा मुद्दा तुकोबराय नोट या ठिकाणी करत आहे. आता संपत्ती, तुमच्या आमच्या आकर्षणाचा विषय म्हणजे संपत्ती आहे. तुम्हाला आम्हाला सगळ्यात जास्त आकर्षण, नवे आकर्षण म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही जर सध्या काळात सर्वस्वच कशाला मानतोय, तर त्या पैशाला, त्या धनदौलतीला, त्या संपत्तीला आपण या ठिकाणी मानतोय बरं का. कारण धनवंतालागी सर्व मान्यता आहे जगी. प्रमाण आहे ना इकडं? विश्वास नाही तुमचा याच्यावर? आहे ना? बरं जाऊ, तुमच्या दहेगावला, देवगावला खिशाला किंमत कशा नाही पुरुष मंडळ? खिसा आहे तुम्हाला? सांगा ना मग, खिशात काय असेल म्हणजे माणसं तुम्हाला किंमत देतात? सोन्याची? कशाची? नाही ते मागचे पुढी म्हणलेत म्हणून म्हटलं. काय असावं खिशामध्ये? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचा. कुणाला काही दिलं घेतलं तर लोक तुमच्या आमच्या सोबत प्रेमाने राहतात बर का. कारण भावना सध्या समाजाची काय झाली आहे, ज्याच्याकडे संपत्ती आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, धनदौलत आहे, त्याच माणसाला आम्ही हातावर झेलून धरतो. इतरत्र गरीब लोकांना आमच्या समोर काही किंमत नाहीये. आता ही भूमिका सगळ्यात, जिथे कुठे जा तिथे तुम्हाला आम्हाला हेच वातावरण पाहायला मिळतं बरं का. कारण सर्वस्व पैशाला मानणारी तुम्ही आम्ही, त्या पैशाचं आकर्षणच तुम्हाला आम्हाला एवढं होत चाललंय. पैशासमोर ना तुम्हाला आम्हाला रक्ताचे नाते दिसतात, ना तुम्ही आम्ही कमवलेले सगळे सोयरे मित्र सोयरे या ठिकाणी दिसतात. कुणीही तो पैसा समोर असेल तर त्या पुढे आपण सगळ्यांना तुच्छ या ठिकाणी मानतोय. पैसा म्हणजेच सर्वस्व आहे असं जीवन जगणारी तुम्ही आम्ही मंडळी. पैशाचं आकर्षण शहाण्या माणसालाच होतं, यात नवल नाही. पैशाचं आकर्षण कुणाकुणाला होतं हे तुम्हाला मी सांगून जाईल. महिला वर्ग, 1-1.5 वर्षाचं लेकरू आईच्या कडेवर आहे. आईचं लेकराचं नातं माहिती ना तुम्हाला किती आगळं वेगळं आहे. जगाच्या पाठीवर आईचं लेकराचं नातं आगळं वेगळं या ठिकाणी सांगितलेलं असतं. जन्मदात्या आईच्या कडेवर लेकरू बसलेलं असताना सुद्धा समोरून कोणी 10 रुपयाची नोट दिली तर लेकरू कोणाकडे जात आहे? इकडची हुशार आहेत का? 5 मिनिटं का होईना पण नोटीच्या मागे पळतं की नाही? कारण ती पैसाच गोष्ट मोठी विचित्र आहे बरं का. पैशाची जादू लैणारी तान्हापुराला त्याची हवा. पैशाची जादू लैणारी तान्हापुराला त्याची हवा. आई सोडून घेते जे पैशाच्या मागे धावा. जन्मापासून सारी माणसं ओ जन्मापासून सारी माणसं
क्षणाचा विषय, सर्वस्व तुम्ही आम्ही मानतोय, पण ही महाचूक तुमच्या आमच्याकडून कधीही या ठिकाणी होऊ देऊ नका. कारण पैसा ही गोष्ट सुद्धा उपभोग घेण्यापुरतीच मर्यादित असावी. लगेच नसूनही या मताची मी नाही बरं का. नाहीतर मला करताना राम 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 कीर्तन झाल्यावर ताई तुम्ही सांगितलं ना, हा नसूनही या मताची मी नाही. फक्त सर्वस्व मानू नका. पैशासमोर इतरत्रही गोष्टींना किंमत महत्व देण्याचं तुम्ही आम्ही या ठिकाणी आपल्याला जमलं पाहिजे. कारण पैसा हा उपभोग घेण्यापुरता मर्यादित माणसाजवळ निश्चित असावा. काय तुम्हाला सुख सुविधा भोगायच्या आहेत तिथपर्यंत मर्यादित पैसा आपल्या जवळ असावा. कारण पैशाला जर सर्वस्व मांडण्याची चूक केली तर रावणासारखी गंमत आपली होईल बरं का. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्त कोटी, प्युअर सोन्याची घरं स्वतःच्या हक्काच्या, पण शेवट त्याची अवस्था तुकोबरांनी सांगितली. सांगा ती कवडी सुद्धा त्याला सोबत नेता आली नाही. मग एवढी अगाध संपत्ती असून जर कवडी त्या रावणाला सोबत नेता आली नाही तर आपली 2.5-3 एकराची शायनिंग कुठपर्यंत चालणार आहे? कुठपर्यंत चालणार आहे? अजिबात गर्व करायचा नाही, अजिबात आकर्षण सर्वस्व पैशाला मानायचं नाही. उपभोग घेण्यापुरता मर्यादित असावा. कारण शरीर संपत्ती मृगजळ भाण जाईल ना सोनी खरे नव्हे. उपभोग घेण्यापुरता मर्यादित आपण या 2 गोष्टींना या ठिकाणी ठेवा. कारण गवताच्या काडीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढा काही संसार दिसतोय तो सर्वच संसार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी बरा आहे पण खरा नाही. पण देव आणि देवाचं नाम मात्र बरंही आहे आणि खरं सुद्धा या ठिकाणी आहे. आणि मग तुकोबराय म्हणतात अशा या खऱ्या आणि बरे असलेल्या नामाचं नामस्मरण आपण आपल्या जीवनात जर कराल तर त्यापासून अनेक प्रकारचे फायदे त्या नामधारकाला या ठिकाणी होतात. मग त्या अनेक प्रकारच्या फायद्यापैकी 2 फायद्याचं वर्णन अभंगाच्या 2ऱ्या चरणात गेले तुटती बंधने नामस्मरण आपण आपल्या जीवनात जर कराल तर त्या नामधारकाला 2 प्रकारचे फायदे होतात. तुकोबराय सांगतात येणे तुटती बंधने आणि उभय लोकी कीर्ती जिणे. बंधने त्या नामधारकाची सर्वत्र तुटून जातात आणि सर्व लोकांमध्ये या नामधारकाची कीर्ती या ठिकाणी होते. बंधने तुटतात म्हणजे नेमकं काय होतं तुकोबराय? तर 2 प्रकारचे बंधन आहेत. एक आहे शारीरिक बंधन, दुसरं आहे भावनेचं बंधन. मग शारीरिक बंधनातून कधी काळी माणूस हा उत्तीर्ण होतो, मुक्त होतो, पण भावनेच्या बंधनातून बाहेर निघायचं म्हणजे तारेवरची कसरत आहे बरं का. भावनेच्या बंधनात एकदा का माणूस अडकला शक्यतो बाहेर निघतच नाही. आणि निघायचं असेल तर त्याला फक्त आणि फक्त देवाच्या नामाचाच आसरा घ्यावा लागतो. देवाच्या नामस्मरणाशिवाय भावनेच्या बंधनातून बाहेर निघणं शक्य नाहीये. भावनेच्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही सहज या ठिकाणी अडकले जातो. मग तुम्ही आम्ही अडकतो, तुमची आमची अवस्था कशी होते? महाविष्णू मौली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय.
एरवी कोश कीटकाची आकारी तो आपण कया आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीर चारू स्थळी कोश किड्याचा दृष्टांत दिला कोश किड्यानं स्वतः जाळ तयार केलं स्वतः भोवतीच तयार केलं इतका अडकून बसला स्वतःच तयार केलेल्या जाळ्यामध्ये इतका अडकला की शेवटी प्राण गेला तरी बाहेर निघता आलं नाही अशी अवस्था तुमची आमची या भावनेच्या बंधनामध्ये अडकल्यानंतर होते मग संत तुम्हाला आम्हाला सांगतायत करा वासुदेव स्मरण येणे तुटे रे बंधन खंडतील कर्माचे बदन वासुदेव वासुदेव स्मरण केल्यानंतर भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर भावनेच्या बंधनातून सुटका मिळते दुसरा होणारा फायदा उभय लोकी कीर्ती जेने सर्व लोकांमध्ये या नामधारकाची कीर्ती होते तुकोबरांनी वर्णन केलंय आता तुमच्या आमच्या कीर्तीमध्ये आणि या साधकाच्या नामधारकाच्या कीर्तीमध्ये जमीन आसमानचं अंतर सांगितलेलं आहे बरं का तुमची आमची कीर्ती 1 2 3 गल्ली सोडा गावापुरती मर्यादित असते तुम्ही आम्ही निवडून आलो सरपंच झालो तर तुम्हाला आम्हाला आयुष्यभर लोक सरपंच म्हणतात की फक्त 5च वर्ष म्हणतात इकडे कसं आहे 5 वर्षापुरती आपल्या कीर्तीला लिमिट आहे त्या कालावधीला काहीतरी मर्यादित या ठिकाणी मर्यादा आहे सीमा आहे पण नामधारकांची कीर्ती मात्र त्याच्यामध्ये जमीन आसमानचा अंतर या ठिकाणी सांगितला जातो तुमची आमची कीर्ती परिसरही मर्यादित आहे आणि त्याचा कालावधी सुद्धा मर्यादित आहे पण आमच्या नामधारकाची कीर्ती जोवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घटस्थिर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत कीर्तीचा घट यांचा स्थिर या ठिकाणी राहतो महावैष्णवली ज्ञानोबरांचं चिंतन आहे बरं कालावधी मर्यादित नाही अमर्याद आहे परिसर सुद्धा यांचा अमर्यादित आहे उभारीला ध्वज तिन्ही लोकांवरी ऐसी चराचर कीर्ती जाती तिन्ही लोकांवरी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ त्रैलोक्यामध्ये या साधकांच्या नामधारकांच्या कीर्तीचा झेंडा सदैव या ठिकाणी फडफडत राहतो अशी मोठी कीर्ती या नामधारकाचे या ठिकाणी होते 2 प्रकारचे फायदे नामस्मरणापासून सांगितले पण याही पुढे गोड चिंतन तुकोबराय करतात ठीक आहे या फायद्याचा तुम्हाला लाभ घ्यायचा आहे देवाचं नामस्मरणही जीवनामध्ये तुम्हाला करावे अशी भावना आता निर्माण झाली आहे पण ते नामस्मरण करण्यासाठी सर्वात आवश्यक महत्वाचं काय असेल तर भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ ठावठी भाव असणं गरजेचं आहे नामस्मरणाविषयी देवाविषयी असणारा भाव प्रेम तुम्हाला आम्हाला गरजेचं आहे कारण भाव बळे आकळे एरविना कळे करतळी आवळे तै सहारी आता या भाव या प्रकरणावर अनेक प्रकारचे प्रमाण तुम्हाला आम्हाला संत या ठिकाणी सांगतायत त्या देवाला तुमच्याकडून काहीच अपेक्षित नाहीये त्या देवाला तुमचं काहीच कमवलेलं लागत नाही शिवाय थोर प्रेमाचा गेला हा जे दोष तयाला हा जे दोष तयाला थोर प्रेमाचा गेला तो फक्त आणि फक्त तुमच्या असणाऱ्या प्रेमाचा भुकेला भगवान परमात्मा आहे आपल्याकडून त्याला पुरेसं एवढं प्रेम तो भाव जर त्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचला तर आपली असलेली साधना कमी जरी असेल तरी त्याची फलश्रुती आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही तो फक्त आणि फक्त भावानेच आकळला जातो भाव बळे आकळे आमच्या माता शबरीनं काय वाहिलंय फक्त आणि फक्त भाव अर्पण केलाय जब मेरे राम जी का शबरी की कुटिया का पावन होगा
आमच्या हनुमंतरायांनी काय अर्पण केलंय? फक्त आणि फक्त भाव. किती भाव आगळा वेगळा आहे बघा. नवविधा भक्तीपैकी दास्यत्व नावाची भक्ती हनुमंतरायांनी केली आहे. भक्तीची सीमा ओलांडली हनुमंतरायांनी बरं का. हा, तुमच्या हृदयामध्ये देव आहे, माझ्या हृदयामध्ये देव आहे, असं तुम्ही आम्ही संतांनी सांगितलेलं आपण ऐकतो, एकमेकांनाही सांगतो. सगळ्यांच्या हृदयामध्ये देव आहे. पण कधी काळी एकमेकांच्या हृदयामध्ये असलेला देव पाहण्याचा प्रयत्न कुणी केलाय का? केलाय का? माझ्या हृदयामध्ये असलेला देवही मी तुम्हाला कधी दाखवला नाही आणि तुमच्या हृदयामध्ये असलेला देव मला कधी पाहायला मिळाला नाही. पण आगळी वेगळी भक्ती आमच्या हनुमंतरायांची. माझ्या हृदयामध्ये देव आहे हे मी नुसतं बोलत नाही, तर छाती फाडून जगाला मी माझ्या हृदयामधला देव या ठिकाणी दाखवतो. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम चरणी बहाल करतात. तो भगवान परमात्मा साध्य करतात, प्राप्त या ठिकाणी करतात. हाच असणारा भाव त्या भक्तीमध्ये परमार्थामध्ये असणं गरजेचं आहे. हा भाव जर तुमच्या आमच्याकडे या ठिकाणी असेल, भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी, नामस्मरण कराल तर त्या नामस्मरणाचा ताबडतोब तुम्हाला आम्हाला या ठिकाणी फायदा होईल. किती ताबडतोब होईल? तुकोबराय म्हणतात, आम्ही जे सांगतो, मी जे सांगतो फक्त मी एकटाच सांगत नाही, तर ऐसे साक्ष बहुतांचे. काय साक्ष दिले अनेक जणांनी? मुखी नाम हाती मोक्ष, ऐसे साक्ष बहुतांचे. वैष्णवांचा माल खरा, या मालामध्ये भेसळ नाही, खरा माल आहे बरं का. काय, कोणता माल आहे? मुखानं नामस्मरण करा, अशी हातामध्ये मोक्षाची प्राप्ती या ठिकाणी करून घ्या. मी एकटाच सांगत नाही, ऐसी साक्ष बहुतांची. असं हे भाव प्रेम असणं गरजेचं या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे तुकोबा, अजून काय करावं लागेल? भगवंताची भक्ती करत असताना चतुरपणा काहीच कामाचा नाही. भोळा भाव मनामध्ये अंतकरणामध्ये धरून या ठिकाणी भगवंताची भक्ती कराल तर त्या भोळ्या भक्त भाविकाला, तुका म्हणे भोळियाचा देव साचा अंकित, लवकरात लवकर भोळ्या भक्ताला देवाची प्राप्ती या ठिकाणी होते. नुसती प्राप्तीच होत नाही तर त्या भोळ्या भक्ताचा अधिकार सुद्धा एवढा मोठा त्याला प्राप्त या ठिकाणी होतो की तो काळावर सुद्धा विजय या ठिकाणी मिळवतो. अभंगाचं शेवट. तुका म्हणे भोळा, 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 तुका
रखुमाई आणि वाजवा साधू संतांच्या श्री विठ्ठलाच्या कृपेने संकल्पित वेळेमध्ये तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये अभंग निवडला आणि अल्पशा मातीप्रमाणे त्याच्यावर बोलण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केला. वयानं ज्ञानानं गुणानं मानाने मोठी असलेली मंडळी, मोठं मन करून तुम्ही या पामराचं लेकराचं तोडकं मोडकं बोलणं ऐकण्यासाठी, श्रवण करण्यासाठी मोठ्या अंतकरणानं या ठिकाणी स्थापन झाला, उपस्थित या ठिकाणी राहिलात आणि स्थानापन्न या ठिकाणी झालात. सर्वांच्या चरणी प्रथमता वंदन. सेवेसाठी सुंदर साथसंगत मला सर्वांनीच या ठिकाणी केली. आमच्या कळसावाल्या मावशी, तुळशीवाल्या मावशी, विनेकरी बाबा, चोपदार बाबा दोघांच्याही चरणी वंदन. सुंदर गायनाची साथ करणारं पंचक्रोशीतील भजनी मंडळ या ठिकाणी आहे. त्यामध्ये सुंदर गायनाची साथ करणारे आदरणीय अमोल दादा या ठिकाणी उपस्थित आहे. दादांचे मनस्वी आभार. त्याचप्रमाणे मृदंगाची गोड असणारी साथ करण्यासाठी उपस्थित आदरणीय नवनाथ महाराज भंडारे या ठिकाणी आहेत. बाबांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. गोड असणारी साथ मला त्यांनी केली. त्याचप्रमाणे माझ्यासोबत आलेले, माझ्या प्रत्येक कीर्तनाला ज्यांच्या गोड मृदंगाची साथ असते असे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं भूषण आमचे जयहरी महाराज निंबाळकर या ठिकाणी असतील. त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आमचा दादा आहे, त्याचेही मनस्वी आभार. सुंदर पेटीची साथ करण्यासाठी माझ्यासोबत आलेले आमचे आदरणीय सचिन दादा आहेत, त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. इकडे आमच्या दिदी असतील, बालगोपाल या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनस्वी आभार. आणि विशेष करून गायनाची सुंदर साथ करणारे ग्रामस्थ आदरणीय परमार्थप्रेमी तुळशीराम महाराज बांगर, हौशीराम महाराज बांगर. तर बाबांच्याही चरणी वंदन. आदरणीय आमचे दादा अचानक पाऊस दोन्ही एकच कस काय, एकाच ठिकाणी कस काय सांगा ना त्याला. मग अचानक यायला, अचानक दादा पाऊस या ठिकाणी आहे. दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. इकडे अगदी सर्वच मंडळी उपस्थित आहे, त्यांच्या चरणी वंदन. आणि सर्वात मोठा आभार जर कुणाचा असेल तर सुंदर असणारी साऊंड सर्व्हिस आहे, ज्याला जसा हवा पाहिजे आवाज तुम्ही तसा दिला. दादांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. गावातलेच आहेत ना? हो, हां, ते मला सांगितलं आमच्या दिगंबर भाऊंनी. ताई गायकच आहेत, त्यांचीच आहे सिस्टीम. कारण जाणकारालाच हे कळतं बरं का, ज्याला जाण आहे ना त्यालाच कळतं. वादकाला कोणत्या पद्धतीचा द्यायचा, गायकाला कोणत्या पद्धतीचा द्यायचा असो. तर दादांनी सुंदर अशी ऑपरेटिंग केली, आवाज दिला. त्यांचेही मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. आमचं यूट्यूब चॅनलचं नाव आहे जे आर ब्रदर्स. तर दादांचं सुंदर असं असणारे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर कीर्तनाचं प्रक्षेपण ते करणार आहेत. त्यांचे मनस्वी आभार. आमचं दुसरं चॅनल आहे हार्दिक ज्ञानसागर. हां, तर दादांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करते. महिला वर्ग, पुरुष वर्ग झालाय टाईम माझा.
2 मिनिटं शिल्लक झालेलं इथले अजून 2 मिनिटं मला तुमचे उसने द्या. कधी काळी वेळ मिळाला तर परत मी तुम्हाला तुमचे 2 मिनिटं देऊन टाकेन. बहुसंख्येनं महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांचे मनस्वी आभार. अज्ञानानं कुणाचं राहिलं असेल मायबापाच्या अंतकरणानं क्षमा. झालेली कीर्तनरूपी सेवा श्री विठ्ठलाच्या हनुमंतरायांच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पित या ठिकाणी करायची. पण अर्धाच मिनिटं नामाचा गजर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ते भजन करण्यासाठी देवानं आपल्याला 2 हात दिलेत असं ज्यांना ज्यांना वाटतं त्यांनी ते दिलेले हात मोठ्या अंतकरणानं वर करायचे, आनंदानं वर करायचे आणि माझ्यासोबत भजन म्हणायचे. केले सर्वांनी इमानदारी. ज्यानं वर हात केले नाही असून त्याच्या वावरात पाऊस पडणार आणि पाऊस पाहिजे असेल तर मोठ्या प्रसन्नतेनं भजन करायचं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव दोन मिनिटांसाठी